नमस्कार, गुड मॉर्निंग. सुनंदा देशमुख टेरेस गार्डनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अं, हे माझं गुलबक्षीचं झाड आहे. ह्या गुलबक्षीच्या झाडाला संध्याकाळी 4-5 वाजेला फुलं येतात. 4-5 वाजेलाच याची फुलं उमलतात. त्यामुळे याला 4 असंही नाव आहे. आणि याच्यात 4-5 कलर आहेत. पांढरा, केशरी, लाल, पिवळा. माझ्याजवळ सध्या हे एकच आहे गुलाबी राणी कलरचं. तर याला फुलं येऊन गेल्यावर त्याच्यात नंतर असं काळ्या कलरचं बी तयार होते. त्या बीद्वारे याचं प्लांटेशन केलं जाते. उगवल्या जातात याच्यापासून अनेक रोपं. आणि दिसायला खूप छान दिसतात हे फुलं. आणि संध्याकाळच्या वेळेस उमलतात हे. त्यामुळे आता सकाळी 9-10 वाजेपर्यंत हे कोमेजून जातात. संध्याकाळी खूप छान दिसतात हे फुलं. तर अगदी बिया टाकल्या की सहज याचे रोपं निघतात. आणि याला लावताना चांगल्या वेल ड्रेन मातीत लावावं लागते हे. याला जास्त पाण्याची आवश्यकता नाही. रोज आपलं कुंडी पाहून एकदा थोडं पाणी टाकायला हवं याला. आणि खूप छान रंगीबिरंगी फुलं खूप छान दिसतात. हे हे याच्यात असं छोटंसं पुंकेसरही असते याच्यात. तर वेल ड्रेन माती, रोज 1 वेळा पाणी. आणि जमिनीत लावल्यास खूप मोठं झाड होते याचं छान 2 फुटापर्यंत. आणि फुलंही खूप भरपूर लागतं त्याला. असं हे गुलबक्षीचं झाड सुंदर दिसायला. आणि फुलंही खूप सुंदर असतात त्याची. यावर्षी ह्या काही शेवंतीच्या झाडांची पिंचिंग न केल्यामुळे झाडं खूप मोठे उंच उंच झालेले आहेत. शेवंतीच्या झाडाची जेवढी आपण पिंचिंग करू तेवढी याला चांगलं बुरशीदार. शेवंतीचं झाड लहान असतानाच पिंचिंग केल्यामुळे भरपूर दाट होते हे छान. आणि कळ्याही भरपूर लागतात. त्यासाठी शेवंतीच्या झाडाची पिंचिंग करणं आवश्यक आहे. तसेच त्या गुलबक्षीच्या झाडाची पिंचिंग करणं आवश्यक असते. प्लीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.